So, welcome everybody. Good morning, boys and girls. First of all, this is the demonstration of the practical. आता हे प्रॅक्टिकल जे आहे इट इज ऑफ वर्नियर कॅलिपर आणि हे वर्नियर कॅलिपर जे आहे हे माझ्या हातामध्ये आहे. हे इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला लेंथ मोजता येते, डायमीटर मोजता येतं, इनर डायमीटर, आउटर डायमीटर. आता इथे जे आहे तुम्ही जर फळ्यावर बघितलं तर आपल्याला एक्सपेरिमेंट काय करायचं आहे तर यूज ऑफ वर्नियर कॅलिपर कशा करता तर टू डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉडी. आता स्पेरिकल बॉडी ही आहे, याला तुम्ही म्हणता गोटी. आपण लहान मुलं गोट्या खेळतो ती गोटी, परंतु फिजिक्समध्ये याला म्हणायचं स्पेरिकल बॉल किंवा स्पेरिकल बॉडी. आता याचा आपल्याला डायमीटर मोजायचा पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला काढायचंय काय डिटरमाइन काय करायचंय व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे V = 4/3 pi r³. r is called as the radius of the spherical body. आता ही जी रेडियस काढण्याकरता आम्हाला या इन्स्ट्रुमेंटचा वापर करायचा. का करायचा आता तुम्हाला सांगितलंय की तुम्ही बघितलेला आहे तुमच्या आतापर्यंत भूमितीमध्ये पट्टीचा वापर केला. आता डेसिमल नंतर किती डिजिट आपण मोजू शकतो, फक्त एकच मोजू शकतो पट्टीच्या आधारे. परंतु डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिटमध्ये जर ॲक्युरेसी वाढवायची असली तर 2 डिजिटने आपण रीडिंग व्यवस्थित घेऊ शकतो, ते वर्नियरच्या मदतीने. मग हे कसं तर आता आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघतोय. फळ्यावर एक्सप्लेनेशन दिलंय, आता ते समजून सांगतोय. आता इथं पहा, ऑब्झर्वेशन घेताना काय करायचं, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल. आता ही जी आहे हे बघा, हे वर्नियर कॅलिपर आहे. ही जी आहे हे बघा इथं तुम्हाला दिसेल, हे मी माझ्या बोटाकडे लक्ष द्या. बघा इथं दाखवतो, मी बोट फिरवतोय. ही झाली मेन स्केल आणि ही मेन स्केल तुमच्या पट्टीसारखी आहे. दुसरी जी आहे याच्यामध्ये हे पहा इथं विंडो टाईप आहे आणि ह्या विंडोमध्ये 10 डिव्हिजन्स आहेत. बघा 1 2 3 4 5 अशा 10 डिव्हिजन्स आहेत. मग ह्या ज्या डिव्हिजन्स आहेत हे बघा इथं आम्ही दाखवले बघा फिगरमध्ये, ही विंडो आणि 10 रेषा, ही झाली वर्नियर स्केल. आता ह्या 2 स्केल कशा वापरायच्या की जेणेकरून आपल्याला रीडिंग ॲक्युरेट आलं पाहिजे. आता पहा, मला याचा व्हॉल्यूम मोजायचा आहे, पण व्हॉल्यूम डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मग याचा मला रेडियस काढायचा आहे. आता हे तर आपण जर बघितलं तर मी आता डेमो करून दाखवतो तुम्हाला. आता हे बघा, हे गोटी लावली. आता इथं तुम्हाला काय मिळतंय, डायमीटर मिळतोय. इथं डायरेक्ट रेडियस मिळत नाही. म्हणजे मला काय करावं लागेल, डायमीटरची किंमत काढायची. मग डायमीटरची किंमत काढत असताना पहिल्यांदा बेसिक 3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कुठल्या, नंबर 1 स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल. आता स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन द मेन स्केल म्हणजे काय हे बघा, छोट्यातली छोटी किंमत 1 रेषेची किंमत. आता तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा झाला तुमचा 1 सेंटीमीटर. या 1 सेंटीमीटर मध्ये 10 रेषा आहेत. म्हणजे एका रेषेची किंमत किती तर ही एका रेषेची किंमत किती आली, 1 डिव्हिजन म्हणतो त्याला आम्ही. आणि ही जी 1 डिव्हिजन आहे याला म्हणतो स्मॉलेस्ट डिव्हिजन. आणि ही स्मॉलेस्ट डिव्हिजन जी आहे इट इज इक्वल टू 1 mm किंवा 0.1 सेंटीमीटर असं म्हणतो. तर ही जी पहिलं जे आहे आमच्याकडे स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल, त्याची किंमत आली 0.1 सेंटीमीटर. उत्तर लिहिताना आम्ही सेंटीमीटरमध्ये लिहितो, CGS सिस्टीम. त्याच्यानंतर टोटल
total number of divisions on Vernier scale. किती रेषा त्या वर्नियर स्केलवर 10. सो हियर इट इज इक्वल टू 10. आणि नंतर लिस्ट काउंट. लिस्ट काउंट काय आहे? एस अपॉन एन म्हणजे स्मॉलेस्ट डिव्हिजन भागिले टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल. म्हणजे 0.1 भागिले 10 इज इक्वल टू 0.01 सेंटीमीटर. सो लिस्ट काउंट म्हणजे छोट्यातली छोटी किंमत वर्नियरची किती आहे तर 0.01 सेंटीमीटर. मग मला तेच सांगायचं होतं की डेसिमल नंतर आम्हाला एक नाही तर 2 डिजिट मध्ये रीडिंग घेता येते. तो देअरफॉर नाउ दिस इज द लिस्ट काउंट. आता लिस्ट काउंट कुठं वापरायचं पाहिजे तर फॉर्म्युल्यामध्ये. आता आपण रीडिंग घेऊया म्हणजे लक्षात येईल का आपण काय करतो. बघ आता ॲज युजुअल हे मी घेतलंय. आता रीडिंगला सुरुवात करतोय मी. ही अशा पद्धतीने गोटी लावायची. लक्ष द्या का ही गोटी लावत असताना हे बरोबर दोन्ही दात्र्या जी आहेत. आता हे बघा याला म्हणतात लोअर जॉ. असं ठेवायचं म्हटलं. हा आता हे बघा हे जे आहे जे गोटी जिथं लावली ज्या 2 दातामध्ये त्याला लोअर जॉ म्हणतो. आणि हे जे वरचे 2 दात्रे आहेत हे अप्पर जॉ. तर असे हे लोअर आणि अप्पर जॉ. आता हे डायमीटर आउटर डायमीटर मोजायचं असेल तर खालच्या जॉचा वापर करायचा आणि इनर डायमीटर जर वापरायचा असेल तर वरच्या जॉचा वापर करायचा. ठीक आहे. आता एक लक्ष द्या की आता तुमच्या लक्षात येईल फोकस व्हायला 1 मिनिट. आतली रेष चमकत नाही ना 10 रेषा. बरं ठीक आहे. आता तुम्हाला बोर्डवर मी समजून सांगतो. आता ही जी पहिली जी रीडिंग आहे ही 10 रेषा जी आहेत वर्नियरच्या ही 0 ही 5वी डिव्हिजन आणि ही 9वी डिव्हिजन असे 10 डिव्हिजन आहेत. आता ह्या डिव्हिजन मधली पहिली जी आहे 0 ती याच्यामध्ये 1.4 आणि 1.5 च्या मध्ये येते. म्हणजे इकडची जी रीडिंग आहे 1.4 आणि ही दुसरी जी आहे ती 1.5 आणि ही कोणती आहे ही वर्नियरचं 0 आहे. आता ह्या 2 मध्ये म्हणजे रीडिंग कंप्लीट कोणती झाली 1.4. सो देअरफॉर मेन स्केल रीडिंग इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर. आता दुसरं VSR वर्नियर स्केल रीडिंग ही शोधायची मला. आता ही शोधत असताना आता याच्यामध्ये ह्या 9 रेषामध्ये एक रेष कुठली तरी खालच्या मेन स्केलची एकदम मिळती जुळती असेल. एक रेष दिसेल ती. आता याच्यामध्ये मी बघतो आणि सांगतो तुम्हाला किती रेष मिळते ती. तर याच्यामध्ये 7वी रेष म्हणजे 5, 6 आणि 7. आता ही वर्नियरची आणि ही मेन स्केलची ह्या एवढीच रेष जी आहे 9 रेषेपैकी एवढीच रेष खालच्या रेषेशी मॅच होते. मग ही झाली बी ची किंमत. बी ची किंमत किती झाली 7. सो बी इज इक्वल टू 7. मग ती इथे टाकू आपण. हे झालं 7. आता ह्या 2 रिडिंगच्या मदतीने टोटल रिडिंग काढायचं. TR म्हणजे टोटल रिडिंग. ए किती आहे ए आहे 1.4. बी किती आहे 7 आणि लिस्ट काउंट किती आहे 0.01. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं 1.4 प्लस 0.07. आता ह्या दोन्हींची बेरीज बऱ्याच जणांना बेरीज करता येत नाही. यांना लक्ष द्या 1.4 याचा दुसऱ्याचं रिडिंग घ्यायचंय
0 पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 0 आणि 7 इथे 4च्या नंतर काही नाही म्हणून तुम्ही 0 धरू शकता. टोटल रिडिंग 7 4 1.47 म्हणजे तुमचं रिडिंग जे आलंय 1.47. किती आलं ते 1.47. तर इथे लिहितो मी टोटल रिडिंग इज इक्वल टू 1.47. आता आम्हाला असे काय करायचे 3 वेळा रिडिंग घ्यायची. म्हणजे आता हे पहिलं टोटल रिडिंग तुम्हाला घेता आलं बरोबर. आता दुसरं असं आहे की ती जी गोष्टी आहे आता ही मी थोडी फिरवतो आणि पुन्हा लावतो त्याला. कारण आपल्याला काय करायचंय की सगळ्या बाजूनी सारखीच आहे का नाही, पुढं कमी जास्त फुगलेली कमी हे चेमटलेली आहे का. जर चेमटली असेल तर रिडिंग बदलू शकते. परंतु कंपनी काय करते सगळ्या बाजूनी युनिक पद्धतीने सारख्या पद्धतीने तयार केलेली असते. पण तरीही मनात शंका नको, फिजिक्स आहे, एरर येऊ शकतो म्हणून आम्ही दुसऱ्यांदा परत लावून बघतो. आता पुन्हा तसंच बघतो मेन स्केल किती येते तर पुन्हा दिसतंय हा झाला पहिला रिडिंग दुसरं 1.4 सेंटीमीटर. पुन्हा एकदा चेक करतो. याच्यामध्ये फक्त एकच आकड्याचा फरक येऊ शकतो ते मी मॅन्युअल एरर म्हणून. जर मशीनने जर मोजलं तर तो काय सारखंच येईल रिडिंग. पण आपण हे मॅन्युअल आहे त्याच्यामुळं आपल्या हातामध्ये थोडंसं तिरपं झाल्यामुळं रिडिंगमध्ये फरक येऊ शकतो. आला तर किती तर फार 7चा 8 होईल किंवा 7चा 6 होईल. पण याच्यापेक्षा फरक येणार नाही. आता इथं पुन्हा 7च आलंय. म्हणजे आता पुन्हा टोटल रिडिंग किती आलंय 1.47 आलं. आता हे डायरेक्टली लिहितोय मी 1.47. हे पहिल्याचं रिडिंग. दुसऱ्याचं सुद्धा 1.47च आलं. आता तिसरं एक रिडिंग घ्यायचं आपल्याला. म्हणजे 3 रिडिंग ऑडमधून आपल्याला पाहायचं. आता पुन्हा मी काय करतोय पुन्हा हे स्पेरिकल बॉब जो आहे तो काय करतोय परत नव्या जागेवर लावतो. पुन्हा चेक करतो. पुन्हा मला मेन स्केलवर 0 पाहायचा आहे. हा जो 0 आहे पुन्हा 1.4 आणि 1.5च्या मध्ये येतो. Refractive index is याचा अर्थ 1.4 designed to रिडिंग reduce the कंप्लीट झालेली spherical aberration 1.5 झालेली नाही. as मग याच्यामधला जो काही R1 is अंतर equal आहे to 1 is ते to किती 5. जे याच्या If 1.4 the पेक्षा point थोडं of जास्त this रिडिंग is येते 15 पण centimeter आम्हाला in येत front नाही, of this lens, डोळ्याने बघता येत नाही. it म्हणून produces हा फॉर्म्युला its वापरतो. real image at 7.5 centimeter. Determine R1 and R. आणि तर आता हे आपल्याला जे या आहे प्रश्नामध्ये एक ग्लास दिलाय डबल हलक्या कॉन्व्हेक्स हाताने लेन्स केलं तर 8 येते समजा. ज्याचा तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शेवटचं reading n इज इक्वल टू म्हणजे 2 V मध्ये equal to किती आलं 8. आणि हा जो Therefore, ग्लास total reading is equal कॉन्व्हेक्स to लेन्स जे आहे इट रिड्युसेस द स्पेरिकल ॲबरेशन हॅव्हिंग दोन रेडियस ऑफ कर्वेचर सारखे दोन्ही value आले तर 1 आणि अत्यंत 5 त्याच्या इतका accurate माणूस ज्याच्याने नाही. रेशोमध्ये 1:5. जरी 3 पुढे पैकी काय 2 म्हणतोय reading सारखे आहे, पॉईंट ऑब्जेक्ट इज तरी बरोबर आहे. 15 सेंटीमीटर इन मग आता फ्रंट याचं ऑफ आपल्याला दिस काय लेन्स. करायचंय आता mean लेन्सच्या काढायचं. समोर आपल्याला mean ठेवलेलं काढायचं आहे म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स काय झाला 1.4 15 चे सेंटीमीटर पहिली पण reading साईन plus काय येणार दुसरी reading निगेटिव्ह कारण तो लेफ्ट plus साईडला तिसरी आहे. reading. आता रिअल इमेज इज पहिली प्रोड्यूस reading घेतलं ॲट 1, 2 आणि 7.5 सेंटीमीटर. So when we add डिटरमाइन all these R1 things, अँड R2 म्हणजे आता आपल्याला तर याची V value जो किती आहे? दिलाय तो पॉझिटिव्ह आहे 7.5 साधारणतः राईट साईडला आहे. म्हणजे आता आपल्याला U इज इक्वल टू -15 सेंटीमीटर दिलाय, V इज इक्वल टू +7.5 दिलाय कारण रिअल इमेज आहे उजव्या साईडलाच असते ती. आणि फॉर्म्युला काय आहे 1/f इज इक्वल टू 1/v - 1/u. मग U आणि Vच्या किमती टाका, वी गेट F इज इक्वल टू +5 सेंटीमीटर.
हे काय मिळालं मला, फोकल लेंथ मिळालं. 7.5. आता पुढे पाहू आपण काय करायचं. So, या आन्सर आता आपल्याला 2 कॉन्व्हेक्स लेन्स आहेत जे आपण लेन्स मेकर इक्वेशनमध्ये बघितलं. आता पहिल्या सरफेसचं जे आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रेडियस ऑफ कर्वेचर पुढे येतो उजव्या साईड, R1 इज पॉझिटिव्ह. आता आणि रेडियस दुसरी कॉन्व्हेक्स जी आहे तिचं कुठल्या बाजूला येतं, डाव्या साईडला येतं रेडियस ऑफ कर्वेचर. त्रिज्या काढायची. म्हणजे C1 आणि C2 तुम्ही त्या फिगरमध्ये बघा आपल्या लेन्स मेकर इक्वेशनच्या, लक्षात येईल R2 इज निगेटिव्ह. So, आता पुढे आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलं आहे, R1 इज टू R2 इज इक्वल टू 1:5. म्हणजे काय, R1/R2 बरोबर 1/5. म्हणजे R1 R2 म्हणजे आता R2 इज इक्वल टू काय येणार, 5 टाइम्स R1. लक्षात आले, R1/R2 इज इक्वल टू काय, 1/5. 7.5. मग R2 इज इक्वल टू किती झाली, 5 टाइम्स R1 आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2. मग आपला लेन्स मेकर इक्वेशन 1/f इज इक्वल टू n-1 इन द ब्रॅकेट, दुसरं ब्रॅकेट 1/R1 - 1/R2. किमती टाकून द्या, वी गेट 4/3. काय मिळतंय, R1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि R2 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस R2ची किंमत 5 टाइम्स R1 टाकली 1.3. म्हणजे 1/R1 - 1/R2 मध्ये काय होईल, 1/R1 - 1 -5R1. मग आता याच्यामधनं आपल्याला R1ची किंमत मिळते 6 सेंटीमीटर आणि पुन्हा R1ची किंमत 6 सेंटीमीटर जी आहे ते वरच्या इक्वेशनमध्ये टाका, लेन्स मेकर इक्वेशनमध्ये. वी गेट R2 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. अशा पद्धतीने. आता बघू दुसरा प्रॉब्लेम. A fine beam of light, white light, is incident upon the longer side of a plain parallel glass slab of breadth 5 centimeter at an angle of incidence 60 degree. तो आपण एकदा वेगळ्या पद्धतीने Calculate the angular deviation of red and violet rays within the slab and the lateral dispersion between them त्याची किंमत येते as they 0.40. emerge from the opposite side. आता Refractive indices of the glass for red and violet 1.33 light are 1.51 and 1.53 respectively. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम दिलाय. आता आपण जे मगाशी एक्सप्रेशन बघितलं सेंटीमीटर त्याचा वापर करायचा आपल्याला म्हणजे आता थिअरीचा. आता याच्यामध्ये बघितलं तर काय लक्षात येईल, फाईन बीम ऑफ व्हाईट लाईट इज इन्सिडेंट डिटरमाइन करायचं म्हणजे वरच्या ग्लास स्लॅबवर, वरच्या सरफेसवर इन्सिडेंट झाला लाईट. आता ज्यावेळेस तो इन्सिडेंट होतो त्यावेळेस त्याने सांगितलं की ब्रेथ ऑफ दॅट ग्लास स्लॅब इज 5 सेंटीमीटर आणि अँगल ऑफ इन्सिडेंस किती सांगितला, 60 डिग्री. कॅल्क्युलेट द अँग्युलर डेव्हिएशन. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं ते पाहतो. आता पहिल्यांदा पेनाचं डायमीटर याच्यामध्ये अशा एल पद्धतीने घ्यायचं. आत्ताच्या फिगरमध्ये जे नोटेशन दाखवलं VM, मी नाही का परपेंडिक्युलर टाकलं होतं V पॉईंटपासून खालच्या सरफेसपासून, M आणि T नवीन पॉईंट्स. तर ते VM इज इक्वल टू आता हा LV जो आहे, आणि RT इज हा इक्वल डायमीटर तुम्ही टू असं पेनाचं सुद्धा मोजू यांना शकता. काय म्हटलं आपण, reading लॅटरल घ्यायची. डेव्हिएशन फॉर मेन स्केलची पहिली बघायचं. रेड कलर म्हणजे मेन LVR स्केलचं इज रिडिंग इक्वल बघताना टू काय LV बघायचं, मायनस वर्नियरचा 0. आता हे झालं नंबरची लॅटरल रिडिंग कुठे डिस्पर्शन. आहे ते दोन रेषेच्या आता आपल्याला मध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मग कलर त्याप्रमाणे ती झाली तुमची मेन 1.5 स्केल. 1.5 आणि मग त्याच्यानंतर वर्नियर स्केलच्या 9 रेषा जी आहेत किंवा 9 डिव्हिजन्स आणि आहेत I is equal to त्यापैकी 60 degree म्हणजे एक अँगल ऑफ डिव्हिजन मॅच होत असते, आता आपल्याला शोधायची माहिती असते. जनरल थोडंसं टेक्निक लागतं. फॉर्म्युला n इज इक्वल टू आणि मग साइन ती I एक रेष अपॉन कुठली तरी साइन. असेल, 5वी असेल, 4थी आता असेल रेड किंवा साठी 8वी म्हटलं असेल. तर आता याच्यामध्ये आणि मग इक्वेशन ती काय झाली, मध्ये B ची साइन किंमत. R इज इक्वल टू साइन I अपॉन NR म्हणजे n खाली घेतला आणि रिफ्रॅक्टिव्ह अँगल वर घेतला म्हणजे इक्वल. म्हणजे आता साइन ऑफ 60 डिग्री I म्हणजे 60 डिग्री, साइन 60 अपॉन 151 तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेड किती 1.51. मग याचा जर किमती टाकल्या आणि भागाकार केला तर 0.5735 मिळतं. हे मिळालं साइन R. आता साइन R व्हीचं पाहायचं आपल्याला. साइन I अपॉन साइन
आय आणि अपॉन हे एन तुम्हाला आर diameter. सॉरी आता diameter NV. पासून radius. हे किती येते साईन 60 अपॉन 1.53 तर ह्या पद्धतीने तर जायचं. उत्तर येते Radius मिळालं 0.566. की formula आता हे टाकायचं. मिळाले मला आणि साईन formula आर आर आणि टाकायचं साईन की आर आम्हाला मिळतं शेवटी आता आर आर volume किती आहे of 35 that डिग्री body. आणि आर ही अशा किती पद्धतीने आहे experiment 34 डिग्री संपला 28 आहे. मिनिट्स तर हा आता झाला demonstration for हे कसं आलं Canada. आर आर 35 डिग्री म्हणजेच हा, काय बघा. की आपलं 35